घाईकडे लावली बादलं तर फेकून दिले आतमध्ये त्या बादल्यामुळेच माझ्या मागं ही त्या दिवशी मला मारित होती ना, आता आजीला मारायत होती का ग? हा, तू मारायला कधी बसून शिकली? हा, मारायला कधी बसून शिकली तू? चल इकडे. हा, मारायला कधी बसून शिकली? तुला अशी येसन टोची तुम्ही, मग तू हे होशील आता. हा, मारायला शिकली, आजीची माग लागती. हा, म्हातारा माणसाची माग लागती का ग? हा, थंडी वाजती का नाही काय माहिती. हा हा, आता आली. अशी कशी दिसायला लागली ती? अशी कशी दिसायला लागली? तोंड फुगलेली अशी अशी तब्येत दिसायला लागली आठवड्याभरातच. पेंट का? पेंट मुळे पेंट अजून घे कानावं लागेल तुला. कसे झालेत हे, कसे झालेत एकदम तब्येत. आणि ती कुठे आहे ती वाकड्या शिंगाची? येते का नाही तू? अशी एवढी का सोडली 1 महिन्यापासून? येते का नाही इकडे? वय गौरी अशी एक झटका होते. गौरीला बघा भाऊ बाबा, आपल्याला तिला व्यसन टोचावं लागेल. ती लगे मुंडकं खाली घाली ती. 2 बादल्या या हातात घेऊन चालले, त्यांना टाकली बाजरी आणि मोकळ्या बाजऱ्या घेऊन यायला लागले. जीत माझ्या मागं लागलो ना, त्या दोरात मी घेतली कडी लावून आतमध्ये बसली. काठी घ्यायची लगेच, काठी तडकन काहीच नव्हतं. बादलीने आणायचं. मग नाही तर मग बादल्या वर हात करायचं फक्त तिला. वर हात केलं तर दाराला धक्के द्यायला लागली. ताजी दादागिरी का ग? दादागिरी करी ती. सर काप सुटला माझ्याला आणि मग त्याची काय टिपरू होतं, एक टिपरू घेतलं हे असं आणि मग असं वर केलं. पळली मग तिला तिकडे गेली. मी घाईकडे लावली बादलं तर फेकून दिले आतमध्ये त्या बादल्यामुळेच माझ्या मागं लागली. हा, ती खायला तिला वाटलं खायला आणलंय. आली यांची तब्येत लय भारी सुधारली राव बाबा. पण खायला लय भेटलं गाडी यांना पेंड आता. बर बर बर, तिला काय झालं इतके दिवस? ती येईनच, काय झालं काय माहित तिला? ती ध्यान ठेवून अंड्यात. हा, दिवाळी होती की नाही तुला? का थंडीमुळे केस टाईट केले त्याच्यामुळे मोठी दिसती. तर राम राम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये. आता आहे ना, ते पळाट्या राहिल्या होत्या का आपल्या त्या दिवशी, ते पेटायला चाललोय. आता मस्त घास बीस झालाय. आजीने गवत काढलं काय काल? घास एकदम भारी झाला, आता उंच झालाय. तिकडे बाबा उगली ती मेथीन ते. चक्कर मी नाही मारी भाऊ, तेव्हा तर उन्हातच उभा राहिलेलं बरं. कोथिंबीर लय भारी झाली पण कांदा लय भारी झालाय. आली एका आठवड्यात सगळं बदललंय. मग हे तर भलं उंच झालं. पाणी नाही दिलं तुम्ही? पाणी कधी दिलं? पाणी परवा दिवशी. हे पांढरं पडलंय याला. हा, ते याच्या औषधामुळे नाही, ती राख टाकली त्याच्यात. परत टाकली का? कांद्यात राख टाकली परत? हा, आता टाकली ना पप्पांनी का? आता 2 दिवस झाले आजीने टाकली ती राख. हा का? हा, हे काय चालेल दाखवा 2. हे काय चालेल तिकडं? ते पळाट्याला उचकायला. घासात ते हे नाही ना, ते काय होतं ते? नाही वेल बिल. बारी 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 बघ, ह्या रांगेत आलेत. त्याला बाबांनी पिंपळातलं अख्खं वावर काढून टाकलंय. आता इकडचं राहिलंय बघ, हे पेटून देऊ आधी. माय म्हणते त्याचा हाईक काही गाई बी सोडायला ह्याच्यात काहीच नाही का? चला आता 2 ढिगलं दिलेत पेटून, इकडचे 2 राहिलेत, देऊ पेटून. आता बाबाचे मित्र आले तिकडे, बाबा बसले त्यांच्यासोबत बोलत येत. चला आता अन्नाचा पोळा येऊ. हात हे काडी घेऊन जवळ जावं लागत आणि ते बाहेरचं राहिलेलं आहे बघा, हे असं टाकायला मरणाची वाप लागती. हे असं राहिलेलं टाकाय. शेवटचा ढिगल बी झालाय पेटून. आता ते ना, काल मिरचीचं रोप आणलं होतं, रोप म्हणतो बी आणलं होतं, त्याचा वाफा करायचा, रोप तयार करायचंय. मल्चिंग पेपर आणि ते मस्त आणलं होतं. आता वाफा तयार करून घेऊ आपण. पेटन ते आता आता रोप आणायचं, खत आणायचं, गोणी. 2 वाफे केले, ते मिरचीला केला आणि तो वांग्याला केला. आता पांढरा ऐक ते खत
हे असेल ना बघ. ते देऊ टाकून थोडी बिशी पावडर असले बिशी पावडर टाकू मग घ्यावा ते आणि येता येईल मेसेजवर मेसेज पडायला लागले बा आता. पैसे कशाचे येतात पैसे जायचं मेसेज पैसे जायचं मेसेज फक्त आपल्याला यायचं नाही येत. अगं लसूण एकदम टपोरा झालाय आता. त्याला आता सुपर फॉस्फरेट टाकलंय त्याच्यात आणि प्युअर गावरान शेण आपलं ते टाकायचंय आता याच्यात. शेण खत आहे बघा ओलंच आहे अजूक हे दे ना. आता पाणी मिसळून टाकतो मी कारण की याचे असे ढिकळे ढिकळे राहिले ना हे होईन. पाणी मिसळून टाकलं कामच होऊन जाईल. त्याच्या पोर नाही सिस्टीम. हे वांग्याचं आहे जास्त असं बिलई आहे मग दोन्ही माफे 10 ग्रॅमच आहे. आजीन बाबाच टाकीत असतात बी मी दाट टाकीतो नाही तर पातळ करतो त्याच्यामुळे त्यांना एक्सपिरियन्स माणसाने टाकलेलं बरं. जरा आलं का नाही कुठे गेलं पाणी. तिकडं ते बंद केला हा. का? आडवाय देऊ पण दे हळूहळू येत असं ते पाणी येते. आलं का अरे पाणी मारण्याचं. त्याला आता भरलाय यातलं बी खत संपलंय आता एकदम भारी पाणी गेलं. इथून डायरेक्ट पाणी असं वावा नाही म्हणून हे बी टाकलंय आपण गवत थोडं बी वर आहे त्याला बावा खाली टाकू राहिलेत आता. जिथं जिथं वर बी आहे ना मारलं खाली जाऊन बसत मग तिथं अद्रकाचा. बाबा म्हणून राहिले इथं एक आता मी नाली करतो. बाबाला म्हणलं हे कांदा बिंदा सगळं निवगून झालं का अजून 1-1.5 महिन्यांनी इथं डायरेक्ट आपलं रोटावेटर आणायचं छोटं चांगला रोटा मारून टाकायचा आणि दुसरं काहीतरी अद्रक बिद्रक काहीतरी द्यायचं लावून इथं आता वर्षभर टाणच मिटून टाकायचं. मला लई दिवसाचं अद्रक करायचंय आता अद्रकच करतो मी इथं. 1-2 किलो बसन का इथं अद्रक. अशा अंतरावर लावायचं ते नाही ते त्याला आता मी वर्मी करणार मोठं हे करणार दंडा देणार करून एकदम याच्यात पैठणच्या जेलच्या तिथं नाही का तसं करायचं. पैठणला लई हा मग आता तिथं ट्रॅक्टर आलं होतं खालचं तुकडं नांगरायचं तर ते इथंच घुसले. त्यांना सांगितलं होतं पण पळतच आलोय मी. मला माहित नाही पप्पाने कच सांगितलं काय सांगितलं. हो बघ खाली गहू आहे हिरवा हिरवा दिसायला लागला देऊ बी आता झालं चालू. असा साथीदार पाहिजे भाऊ. आता मी निघालोय ट्रॅक्टर कडं आणि आपला साथीदार आपल्या सोबतच आहे. चल बोला पुढं पुढं व्हाय चल चल पुढं पुढं चल चल चल. असं आहे तिथे त्याची मम्मी तिकडे बाबा सोबत तिकडे आहे. लागली भाऊ लावणी मी आता 15 मिनिटं घर नाही त्याला. माग तिरंगा झालाय. चला किती वेळ लागेल याला आता व्हायला एवढं याला वय हा 15-20 मिनिटं नाही ना जास्त अर्धा तास यालाच लागलाय. मी गेलो तेव्हा अर्धा तास नाही आलोय. तू काय म्हणला 15-20 मी म्हणलं 15 अर्धा तास लागला ना आणि मग याला कमीत कमी तासभर जातो काय काय माहिती. संध्याकाळ 7 आता ते पुढं त्याला म्हणणं पुढं घेऊन पुढं घ्यायला लावलं ना ते चिंचेपर्यंत पगळे आलेत खायला. काय किडे बिडे आळ्या बिळायला चालला भाऊ. बाबाला मोबाईल आला भाऊ. बाबा आता डायरेक्ट मोबाईल घेऊन फिरायला लागली बसली आता शॉर्ट व्हिडिओ बघत. नाही ना किती दिवसाची आरडी ती यायला पाहिजे आता ही शेळी. कास भारी कासले भारी त्याची धनगराची आहे
मग धनगरा कोण आणली ती उगा टाक एवढ्या दोन नंग आणलं ते असे पप्पांनी यांना बी टाकली आता इथं हे गौरी तिची संपली त्यांची चालू आहे आता हा मग वाडे आणायचेत ना नाही नाही थांबा तुम्ही इथं मी चाललो थंडीचं इथं थंडी वाजून किती कमी आता मी चाललो चला वाडे आणायला चाललोय मी गाईला आणि त्यांना गावाला ते चलो गोले चल चल गोले हा असं घ्या ना रे ते असं ट्रॅक्टर नाही बसत तिथं एवढ्या भागात आहे ना असं घेणार आहे ते चला चल रे वाले लवकर आता आलोय शावगावला ते वाड्यावाले पुढं असतात त्यांच्याकडून वाडे घेतो बांधतो निघतो घरी आता ते इथं पुढं एकच आहे राव आज दोघं जण नाहीत चला हिरवे वाडे कुठं दिसतात इथं एक आहे आणि इथं एक आहे इथं चांगले दिसतात इथं वाडे आपले आता चला आता घेतले ते इथपर्यंत आले इकडून काहीच नाही सगळं मध्ये वजा असतं त्याचं चाललंय घरी याला गर्दी बी आली बाबा इथं ठेवायचेत सोडतो आधी बघा ती तोडून आली बो बाहेर अशी इथं आहे गौरी तोडून आली बघा हे तोडून आली अख्खं बाहेर तर काय करावं हिचं याला बांधावं लागेल मला आता रात्र झाली तरी नांगरट चालू आहे आता ते मामा काय म्हणला तिकडे आहे ना साप गेला एक किरकुड मला खाली बघून चालावं लागेल भाऊ दगड निघलेत कुठेतरी बाबा ते तिकडे बसलेत वाटतं चला मी जातो बाबाकडे आता थोडंच राहिलंय एक 5-10 मिनिटं चल ना आता खाली बघूनच चालवतो भाऊ जाऊन दे एक तर आधीच भेव वाटत ते सापाचं ते तिथं बाबा ते तिथं पांढरं दिसत चाललं गोले आता गोल्याच्या मागं जातो मी किरकोड जरी असलं तरी काय फरक नाही पडायचं चल 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 गोले चल 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 गोले चल हा पळून गेलो मग. मी काय म्हणतोय हो अबा इथं एक दगड आहे, तिथं एक. इथे अयो एवढं मोठं आहे काय हा एका मी त्याच्यावरच बसलो. बरं बरं नाही नाही बरोबर नाहीये ते उद्या आता कुठं उचली तर त्याला नाही आता ते किती जड आहे ते नाही नाही तो काय म्हणला हा आता हळू आणायचं मला मी म्हणलं तू ये घेऊन मी तो दगड तेव्हा ते हा का एक पोळ घातली तिकडं बरं बरं मग टाकू उचलू अजून कुठं कुठं आहे ते काय तेव्हा ते काचेला बरं बरं ओके घेऊ टाक कळलं म्हणे तिकडे ते याच्यात गेलं वास थायमीटचा का म्हणून येतो इथं हा थायमीटचा वास हा मग ते झालं असं पाहिलं खालीचं वर आलं काय हा बरं झालं आलं भोळ आलं वास आणि तरी जाईन काय काय असेल ती नाही काय नाही तिथं खडक आहे तर वर वरच चालत ते तिथं टणटण वाजलं ना त्यांच्यात पारी कुठा त्या तिथं आहे ना विषय असा आहे खडक आहे थोडा इथं हे एवढ्या जागेतच आहे इथं औ ते म्हणलं उद्या सकाळी नाही जमायचं उद्या रात्री येऊन जातो म्हणलं उद्या नक्की या म्हणलं रात्री मग ये हळू घेऊन हा कारण की आता किती ठिकाणी आहे माहित नाही ना आपल्याला हा नाही आता ते उद्या सकाळी एकदा चक्कर मारली झालं त्याच का हा. नाही नाही ते हे करून घेऊन नव्हतं काय नाही आता ते नांगरी तो का हे करतो नांगरीत आहेत ना सगळं नांगरीत आहेत ना नांगरून सगळं नांगर राहिलेत फक्त आणि उद्या हा उद्या अशा रात्र करते ते आता हळूला मग तो आपण दगड घेऊ बरं